विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री माळी सर, पर्यवेक्षिका सौ माळी मॅडम, तसेच सर्व शिक्षक सहकारी वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण रक्षाबंधन आणि जागतिक संस्कृत दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येणारा हा रक्षाबंधन हिंदू धर्मातील भाऊ बहिणीच्या एका गोड नात्याचं प्रतीक आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते, बंधू अक्षत लावून औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते। तसेच भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला सदैव तुझे रक्षण करेल असे वचन आजच्या दिवशी देतो। या संदर्भातच महाभारतात आलेली एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे। कथेची सुरुवात अशी आहे की एका अनाथाने श्रीकृष्णाचं बोट कापलं, भयाभया रक्त वाहू लागलं आणि तो धावत आपल्या बहिणीकडे द्रौपदीकडे गेला। द्रौपदीने सुंदर वस्त्र लायली होती, मात्र क्षणाचाही विचार न करता तिने आपल्या शालूचा एक भाग कापून पटकन कृष्णाच्या हातावर बांधला। कृष्णानेही मी सदैव तुझं रक्षण करेन असं वचन तिला दिलं। भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा कायम राहावा म्हणून रक्षाबंधनाचा सण आपण साजरा करतो। आधुनिक काळामध्ये भरत जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीची बंधू शोभे नारायण असं म्हणणं अगदी स्वाभाविक ठरतं। रक्षाबंधन का साजरं केलं जाऊ लागलं यासाठी स्कंद पुराणामध्ये सुद्धा काही उल्लेख आढळतात। उल्लेख असा आहे की त्यावेळेला बळीराजाचं संपूर्ण पृथ्वीवर राज्य प्रस्थापित झालं होतं। त्याच्या दानशक्तीमुळे तपशक्तीमुळे त्याचं पुण्य इतकं वाढलं होतं की तो देवांना सुद्धा बळी जड झाला होता आणि देवांचं अख्खं साम्राज्य आता धोक्यात आलं होतं। त्यामुळे श्री विष्णूंनी वामन अवतार म्हणजे एका लहान बटूचं रूप घेऊन ते त्याच्याकडे गेले आणि बळीराजाने त्यांनी विचारलं, तुला काय हवं आहे ते माग। बळीराजा हा दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता, म्हणजे त्याच्याकडे एखादी गोष्ट मागितली आणि ती त्याने दिली नाही असं कधीच व्हायचं नाही। श्री विष्णूंनी सांगितलं, मला फार काही नको, मला फक्त माझी 3 पावलं पुरती इतकी जमीन दे। बळीराजाला फार आश्चर्य वाटलं, तो हसत म्हणाला, ठीक आहे, 3च पावलं जमीन हवी आहे ना, नक्की देईन। श्री विष्णूंनी पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे पृथ्वीवर, दुसरं पाऊल टाकलं ते म्हणजे आकाशात आणि तिसरं पाऊल टाकण्यासाठी आता जागा सोडली नाही। तेव्हा बळीराजाने आपलं स्वतःचं मस्तक त्यांच्या समोर केलं आणि तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा असं प्रभू विष्णूंना सांगितलं। त्याप्रमाणे प्रभू विष्णूंनी त्यांचं तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात धाडलं। मात्र त्याच्या या स्वामी भक्तीमुळे खुश होऊन त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितलं आणि त्यावर बळीराजाचं म्हणणं असं होतं की तुम्ही सदैव माझ्या बरोबर पाताळावरती राहावं। झाली का आता पंचायत? वराला जाण्यासाठी प्रभू विष्णूंना पाताळामध्ये बळीराजा बरोबर राहण्याची आवश्यकता भासू लागली आणि त्याप्रमाणे ते पाताळ लोकात राहू लागले। इकडे पृथ्वीवर दैवलोकात हाहाकार माजला। श्री माता लक्ष्मी नाराज झाल्या आणि मग त्या नारद मुनींकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं की माझे पती श्री विष्णू पाताळावरती अडकले आहेत, मी काय करू? त्यावर नारदांनी त्यांना असा सल्ला दिला की तू बळीराजाला भाऊ मान, त्याला राखी बांध आणि तुझ्या पतीला त्याच्या तावडीतून आणण्यासाठी प्रयत्न कर। त्याप्रमाणे श्री लक्ष्मी माता वेश बदलून बळीराजाकडे गेली, त्याला राखी बांधली आणि त्यावर बळीराजाने सांगितलं की तुला मी या बदल्यात काय देऊ? त्यावर ती म्हणाली की मला फार काही नको, मला फक्त माझे पती परत दे। या तिच्या मागणीने आश्चर्यचकित झालेला बळीराजा बहिणीच्या शब्दाला जागण्यासाठी त्यांनी श्री विष्णूंना आपल्या वचनातून मुक्त केलं अशी आख्यायिका सांगितली जाते। रक्षाबंधनाला खूप महत्त्व आहे। तसेच आज अजून एक विशेष असा दिनविशेष आहे आणि तो म्हणजे विश्व संस्कृत दिनम म्हणजे जागतिक संस्कृत दिन। सुरस सुबोधा विश्व मनोज्ञा ललिता विद्या रमणीया
अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठिना. अशी संस्कृत भाषेची प्रशस्ती संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी केलेले आढळते. मध्यंतरीच्या काळात संस्कृत भाषेला मृत भाषा म्हणजे इट इज अ डेड लँग्वेज असं म्हणण्याची एक पद्धत रूढ झाली होती. आता यामुळे काय होतं तर मृत भाषा म्हटली की तिच्या संवर्धनासाठी तिला जपण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाही.